40 मिनिटांपासून शिष्टमंडळ आणि निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे। आपण पाहिला काही वेळापूर्वी फोटो सुद्धा पाहिला। त्यानंतर पत्रकार परिषद होईल, मात्र याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्याचं पाहायला मिळालंय। तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का, निवडणुकीची तयारी झाली आहे का, असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। अगदी निवडणुका तोंडावर आहेत, कधीही जाहीर होऊ शकतात, मात्र तेव्हा जेव्हा निवडणूक आयोग सज्ज असेल, तयार असेल तेव्हाच। आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा असा सवाल निवडणूक आयोगाला की तुम्ही निवडणुका घेण्यासाठी सज्ज आहात का, तयारी झालेली आहे का, त्यानंतर याद्या पूर्ण होईपर्यंत निवडणूक घेऊ नका अशी मागणी सुद्धा राज ठाकरे यांनी केलेली आहे। अगदी महत्त्वाचा मुद्दा। त्यानंतर 40 ते 45 मिनिटांपासून हे शिष्टमंडळ आणि निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे। ही बैठक जेव्हा संपेल तेव्हा अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा कदाचित बैठक होऊ शकते। त्यानंतर पत्रकार परिषद होईल आणि याच पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण की मुद्दा आहे, विषय आहे तो निवडणुकांचा, महाराष्ट्राच्या भवितव्याचा। महाविकास आघाडीचे सगळे नेते शिष्टमंडळामध्ये जे होते ते, त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, सर्वपक्षीय शिष्टमंडळ एकवटलं आणि आज निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेलं। आणि याच निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये काय नेमकं होतं याकडे आपण लक्ष ठेवून आहोत। पुढारी न्यूज लक्ष ठेवून आहे, सगळे ताजे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। जे निवेदन दिलं या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांना, ते निवेदन आणि त्या निवेदनामधले मांडलेले मुद्दे, त्या निवेदनामधले मांडलेले प्रश्न बरेच महत्त्वाचे आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर। एकीकडे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व पक्षीयांनी कंबर कसलेली आहे। जो तो पक्ष ज्या त्या मार्गाने कामाला लागलेला आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत त्यांच्या नेत्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अगदी शिस्तबद्ध पद्धतीने या निवडणुका व्हाव्यात अशाच आशयाच्या सूचना शरद पवार असू देत किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे असू देत किंवा उद्धव ठाकरे असू देत, स्वतः मुख्यमंत्री असू देत, यांनी आपल्या अधिकाऱ्यांना, नेत्यांना संबोधित करताना, मार्गदर्शन करताना दिलेले आहेत। याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दौरे सुद्धा नेत्यांचे सुरू झालेले आहेत। आणि त्यानंतर याच हे सगळं ज्या निवडणुकांसाठी चालू आहे त्याच निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्या, त्याच कारणासाठी आज हे मवियाचं शिष्टमंडळ एकवटलेलं आहे। आणि सगळ्यात मेन म्हणजे या शिष्टमंडळामध्ये कधीही न आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे। बरेच ताशेरे निवडणूक आयोगावर त्यांनी ओढलेले पाहायला मिळाले। त्याचबरोबर सकाळी सुद्धा जेव्हा आपण पाहिलं असेल, संजय राऊत, खासदार संजय राऊत यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी निवडणूक आयोगावर भले मोठे ताशेरे ओढलेले आहेत, भले मोठे आरोप केलेले आहेत। नाशिकमध्ये 3 लाख बोगस मतदार असल्याचा मोठा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। याला आळा बसणार आहे की नाही, यासोबतच त्यांनी महायुतीमध्ये भाजप सोडून अन्य जे 2 पक्ष महायुतीसोबत आहेत त्यांना आम्ही मानत नाही आणि त्यांच्यामुळेच हा सगळा काळा कारभार होतोय असा मोठा आणि थेट आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। आता या शिष्टमंडळामध्ये आणि या निवडणूक अधिकाऱ्यांसोबत जी बैठक होती त्या बैठकीमध्ये संजय राऊत सुद्धा उपस्थित आहेत। त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जे प्रश्न असतील किंवा संजय राऊतांनी उपस्थित केलेल्या ज्या शंका असतील त्या प्रश्नांसंदर्भातली उत्तरं किंवा संजय राऊत यांनी केलेल्या प्रश्नांचं समर्थन किंवा शंकांचं समर्थन हे निवडणूक आयोगाचे अधिकारी करू शकतील का, याकडे लक्ष असणार आहे। माजी परिवहन मंत्री अनिल परब हे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत। मनसे नेते संदीप देशपांडेंना आपण पाहिलं, अनेक महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित आहेत। शिष्टमंडळ बराच महत्त्वाचा रोल बजावत आहे, भूमिका बजावत आहे। अजूनही जवळजवळ पाऊण तास होत आला आता हे शिष्टमंडळ आणि निवडणूक अधिकारी चर्चा करतायत। बरं, हे फक्त चर्चाच करतायत की निवडणूक आयोगाकडे हे शिष्टमंडळ जे आहे ते आपले मुद्दे मांडताय, प्रश्न मांडताय आणि हे निवडणूक अधिकारी फक्त ऐकून घेत आहेत, त्यानंतर ते भूमिका घेतील किंवा बैठक घेऊन निर्णय घेतील, याकडे सुद्धा लक्ष असेल। नेमकं काय घडतंय याचे सगळे अपडेट्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय आमचे प्रतिनिधी सुशांत असतील, संदीप असतील, कंटिन्यू तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करतायत। गेल्या पाऊण तासापासून हे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची ही बैठक सुरू आहे आणि आमच्याकडे पुरावे असल्याचं शेकापचे जयंत पाटील म्हणालेले आहेत।